आजचा दिवस लयच खास होतो, कारण आज होणार होती आमच्या गोळपगावचे ग्रामदैवत श्री देव रवळनाथ आणि पावसगावची ग्रामदैवत आई नवलादेवी यांच्या पालख्यांची भेट. तर दुपारी रवळनाथांची पालखी घेऊन आम्ही आमच्या गावातनं निघालो पावस बाजारपेठेत असणाऱ्या श्री परशुराम मंदिराकडे. येथे गेले कित्येक वर्ष आमच्या पालख्यांची भेट होत आहे. पावसमधनं आई नवलादेवीची पालखी पण मोठ्या गाजावाजात येत होती. बाजारात आल्यावर मग मंदिरात जाऊन श्री परशुरामांचा आशीर्वाद घेतलं आणि नंतर श्री आई नवलादेवी पण वंदन केलंय. आजूबाजूचं सगळं माहोल इतकं गजबजलेलं होतं की काय सांगू. कोण ढोल वाजवीत होता, कोण पालखी नाचवत होता, कोण लेझिम मारित होता, कोण गुलाल लावित होता, कोण टिपरे खेळत होता. सगळेजण नुसतं एन्जॉय करीत होते. थोड्या वेळानं पालख्यांची भेट व्हायचो वेळ झालो, ज्याची वाट आम्ही गेल्या वर्षापासून आतुरतेने बघत होता. माणसांची एवढी अफाट आणि तुफान गर्दी झाली होती की काय सांगू. नुसती एकच धांदल आणि झुंबड उडाली होती. पाय ठेवूक पण जागा नव्हती. त्यातनंच कशीबशी वाट काढीत काढीत पालख्या समोरासमोर आले. गावकऱ्यांनी आणि पुजाऱ्यांनी पालख्यांची ओवाळणी आणि पूजा केल्यानी आणि मग दोन्ही पालख्या वर उचलून झाली आमच्या श्री रवळनाथ देवांची आणि आई नवलादेवीची भेट. सगळीकडे मोठ्या जल्लोषात नुसतं होलियो होलियोचं नाद घुमत होतो. मग भेट करून पालख्या निघाल्या परत आपापल्या गावाकडे. मागोमाग श्री आई जाकादेवीची पण पालखी मोठ्या जल्लोषात येत होती. राधे राधे.